तुमची ब्लड शुगर नॉर्मल आहे, तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, तुमची रात्रीची झोप नॉर्मल आहे, असं जर असेल तर तुम्ही ओबेज असाल तरी सुद्धा हेल्दी ओबेसिटीमध्ये या. कुठेतरी ही गोष्ट तुमच्या मनात राग म्हणून निर्माण व्हायला पाहिजे की हे कोणाच्या तरी गुलामीचं इंडिकेटर आहे चहा. जो म्हणतो की माझ्याकडे भरपूर आहे तो जास्त साठवत नाही, आणि जो म्हणतो माझ्याकडे कमी आहे तो साठवतो. सो परत एकदा सांगतो, हे माइंडसेटचा खेळ आहे. डाएटचे देखील खूप सारे ऑप्शन्स आपल्याकडे आहे या सोशल मीडियामुळे. आता माझ्या शरीरासाठी नेमकं कोणतं योग्य ऑप्शन किंवा योग्य डाएट हे मला कसं कळेल? कोणतरी सांगतं की रेम्बो डाएट प्लॅन फॉलो करा, कोणतरी सांगतं की GM डाएट प्लॅन फॉलो करा, कोणतरी सांगतं की इंटरमिडिएट फास्टिंग करा, कोणतरी सांगतं की 2च वेळा जेवा. आपण काय करतो, हा जो बारीक आहे त्याला सांगतो की तू जाड हो, तू खूप बारीक आहेस, तू अजून खा. तो थोडं खायला लागतो, त्याला डायबिटीज होतो नंतर. किंवा आता चपाती सोडायची आहे, भात टाळायचा आहे. मग ही जी आमची वर्षानुवर्षाची सुरुवात किंवा जे आम्ही करतोय, आमच्या त्या हॅबिट आहेत, हे एका दिवसात कसं बंद करायचं? ॲज अ फिमेल जर माझी ही इच्छा आहे की माझं कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहायचं आहे, तर मला माझ्या कुटुंबाचा नाश्ता बनवताना सगळ्यांच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे. ओबेसिटी आणि कोलेस्ट्रॉल असा इश्यू असेल तर नक्कीच जेवणाच्या आधी 100 ग्रॅम सलाड्स खा. छोटीशी टिप आहे, पण ते फॉलो करा. महिनाभरामध्ये तुम्हाला तुमच्या तब्येतीमध्ये फरक जाईल. हाय, हॅलो, नमस्कार. मी अमृता आकाश लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. आतापर्यंत आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण शुगर असेल, बीपी असेल, कोलेस्ट्रॉल असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवर खूप चर्चा केली आहे, खूप डॉक्टरांकडून मार्गदर्शन देखील घेतलंय. मात्र आजचा आपला हा विषय खूप खास आहे, कारण या विषयाविषयी मला देखील खूप शंका आहेत, माझ्या मनात खूप प्रश्न आहेत, आणि त्याची उत्तर आपण घेणार आहोत माधोबागचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर गुरुदत्त अमीन सर यांच्याकडून. डॉक्टर, आपल्या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत करते. धन्यवाद. जसं की मी आत्ताच म्हटलं, आजचा विषय हा खूप खास आहे. माझ्या मनात स्वतःविषयी याबद्दल खूप प्रश्न आहेत. प्रत्येकाला आरोग्याविषयी चर्चा करताना एक प्रश्न नेहमी पडतो, तो म्हणजे आमचं वजन खूप वाढत चाललंय, ते कमी कसं करायचं? तर एका ओळीत सांगायचं झालं किंवा सुरुवातच आपण अशी करूया की वजन तर कमी करायचंय, खूप प्रयत्न करण्याची तयारी आहे, घाम गाळण्याची तयारी आहे, पण वजन कमी होत नाहीये. तर यासाठी काय करायला हवं? काही नाही, सगळ्यात पहिल्यांदा वजनाला ऍक्सेप्ट करायला हवं की जे काही वजन आपलं वाढतंय ते आपणच वाढवतोय, ही मानसिकता पहिले यायला हवी. आणि मग एकदा का ती मानसिकता आली की मग जीवनात छोटे 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 बदल करायला हवे. बरेच जण काय करतात की वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये आता काहीतरी आपण सुपरमॅन सारखं काहीतरी आता किंवा काहीतरी खूप मोठा पर्वतच उचलूया अशा माइंडसेटमध्ये जातात. असं न करता तुम्ही छोटे छोटे बदल करायला घ्या. पुढचे 7 दिवस मी ही गोष्ट सोडीन, किंवा मी साखर सोडली आहे, पुढचे 7 दिवस मी दूध सोडलंय, पुढचे 7 दिवस मी समजा ग्लुटेन बंद केलंय, की ग्लुटेन सोडून मी बाकी सगळे म्हणजे गहू सोडून मी बाकी सगळे आहार्य पदार्थ खाईन. अशा प्रकारे छोटे 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 बदल करा, आणि हे छोटे छोटे बदल करताना तुम्हाला जाणवत जाईल की आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह बदल घडतात. असं जर तुम्ही केलं, छोटे छोटे बदल केले का, कारण तुम्ही एक लक्षात घ्या की ओबेसिटी म्हणजे तुमच्या शरीरात वाढलेलं वजन हे तुमच्या एका माइंडसेटचं रिफ्लेक्शन असतं. तुमची जी मानसिक स्थिती आहे त्याचं रिफ्लेक्शन आहे तुमचं वजन. का? कारण मनाचा आणि ओबेसिटीचा प्रचंड संबंध आहे, मनाचा आणि भुकेचा प्रचंड संबंध आहे, मनाचा आणि सटायटीचा प्रचंड संबंध आहे. त्यामुळे तुमचं जे काही वाढलेलं वजन आहे ना, हे तुमचा माइंडसेट दाखवतोय, आणि तो माइंडसेट असा कधीच एका दिवसात बदलणार नाही की मी काल अशा माइंडसेटचा होतो आता पूर्ण बदललो, असं होत नाही. तो टप्प्याटप्प्याने बदलतो. त्यामुळे छोटे छोटे बदल करत जर तुम्ही गेलात तर तुम्ही आरामात या ओबेसिटीला, मी म्हणेन ओबेसिटीला पेक्षा मी म्हणेन अनहेल्दी ओबेसिटीला हेल्दी ओबेसिटीमध्ये कन्व्हर्ट करू शकाल. आणि तसं जर सेट करायचा प्रयत्न केला तर नक्की हे शक्य आहे, आरामात होऊ शकतं. जितकं सोपं आहे असं तुम्ही सांगताय तसं प्रत्यक्षात ते वाटत नाही, कारण याचा प्रयत्न मी पण केलाय. आणि जेव्हा वजन कमी करायचं असतं तेव्हा सगळ्यात आधी आपण काय सर्च करतो की आता मी डाएट करतो आणि मी जे काही खातोय, नाश्ता असेल, जेवण असेल, यात मी बदल करतो. डाएटचे देखील खूप सारे ऑप्शन्स आपल्याकडे आहे या सोशल मीडियामुळे. आता माझ्या शरीरासाठी नेमकं कोणतं योग्य ऑप्शन किंवा योग्य डाएट हे मला कसं कळेल? एक भाग असा आहे की आहारीय पदार्थांची अल्ट्रेशन करणं, चेंज करणं, किंवा कुठला तरी डाएट फॉलो करणं, करून बघा. सरळ साधी गोष्ट आहे. ओबेसिटी असं काही आत्ता ओबेसिटीची ट्रीटमेंट नाही केली तर लगेच काहीतरी मृत्यू होणार आहे असं काही नाही. त्यामुळे यू हॅव अ टाईम, तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही ओबेसिटीतून बाहेर यायची जर्नी ही जेवढी हॅपी ठेवाल तेवढे तुम्ही आरामात त्यातून बाहेर याल.
इफ यू मेक इट पेनफुल, इफ यू मेक इट सॉरोफुल, तसं जर केलं तर इट विल बी व्हेरी डिफिकल्ट. ते खूप अवघड होऊन जाईल. सोपं कसं करायचं, की मला हा डाएट प्लॅन 10 डाएट प्लॅन बघितले, त्यातला हा मला माझ्या आवडीचा दिसतोय, चला फॉलो करायला घेऊया. फॉलो करायला घ्या आणि त्याच्यात तुमच्या जीवनामध्ये छोटे छोटे बेबी स्टेप्स घ्यायला लागा. आपण बेबी स्टेप्सचं खूप मोठं महत्व आहे ओबेसिटीमध्ये, कारण मी परत परत सांगतो तो एक माइंडसेटशी कनेक्टेड आजार आहे. ओबेसिटीला मी दरवेळी खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं म्हणतच नाही, कारण जनरली तुम्ही मला माहिती असेल की ओबेज लोकांना डायबिटीज होतं असं म्हणतात, पण स्टॅटिस्टिक्स काय सांगताय, 85% ओबेज यांना डायबिटीज नाहीच आहे. म्हणजे 85% ओबेज लोक, आपण ते म्हणतात की डायबिटीज असू शकतो, त्यांना डायबिटीज नाहीच आहे. फक्त 15% ओबेजला डायबिटीज आहे. सेम ब्लड प्रेशर, हायपोथायरॉइड, सगळे आजार. त्यामुळे ओबेज आहे म्हणजे आजारीच पडणार आहे तुम्ही, आजारच होणार आहे असं काही समजू नका. ओबेसिटीला मी म्हणेन अनहेल्दी ओबेसिटीला हेल्दी ओबेसिटीमध्ये कन्वर्ट करा. त्याच्यासाठी बेबी स्टेप्स टाका आणि बेबी स्टेप्स टाकले की तुमचं काम होणार आहे. डाएट प्लॅन, वेगवेगळे डाएट प्लॅन असतात. कोणतरी सांगतं की रेम्बो डाएट प्लॅन फॉलो करा, कोणतरी सांगतं की GM डाएट प्लॅन फॉलो करा, कोणतरी सांगतं की इंटरमिडिएट फास्टिंग करा, कोणतरी सांगतं की 2च वेळा जेवा. खूप छान आहे. प्रत्येक गोष्ट करून बघा. तुमच्या शरीरात काय पॉझिटिव्ह बदल घडतात तुमचे तुम्हाला कळतील आणि त्या बदलांकडे एका ओपननेसनी बघा की काय होतंय शरीरामध्ये. ठीक आहे, आता मी सकाळी जेवलो होतो, आता मी मध्ये काही खाल्लं नाही, आता मी रात्री जेवतोय. ठीक आहे, मी 4 दिवस हे केलं, अरे 4 दिवस केलं, आता मला काही फरक जाणवत नाहीये किंवा काही त्रास झाला नाहीये, त्यामुळे हे जमतंय मला. ठीक आहे, त्यालाच टकावून राहा. पुढे तुम्ही जसं मी म्हणलो की दूध एक 7 दिवस सोडून टाका, दूध घेऊच नका, चहातून नको, काही त्याचं शिकरण नको ना, काही नको, दूध कुठूनही घ्यायचं नाही. साखर अशी बंद करता आली तर बघा, ग्लुटेन बंद करता आले तर बघा. हे छोट्या छोट्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही बंद कराल आणि त्यावेळी स्वतःला आपण नियम घालूया. नियम कसे घालायचे, की जसं आपण म्हणतो की 7 दिवसाचं व्रत आहे, 21 दिवसाचं व्रत आहे, तशी व्रत करायला घ्या की मी 21 दिवस असा करायचा प्रयत्न करेन आणि सगळ्यांना सांगा की मला मदत करा, मी हे असं असं करणार आहे. असंच ज्यावेळी तुम्ही सगळ्यांच्या मदतीने तुमच्या लाईफमध्ये छोटे 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 स्टेप्स घेता, त्यावेळी तुम्ही ओबेसिटी नावाच्या माइंडसेटमधून बाहेर पडता. एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. एक माणूस होता सहारा वाळवंटामध्ये आणि एक माणूस होता गंगा नदीच्या बाजूला. दोघांचं घर एकाचं वाळवंटात होतं, एकाचं नदीच्या बाजूला होतं. तो जो नदीच्या बाजूला जो होता तो घरावरती पाण्याची टाकी बांधेल का? काय वाटतं? म्हणजे नदीच्याच बाजूला राहतोय, नाही, त्याला गरजच नाही ना त्या पाण्याची. नदी तर कंटिन्युअसली चालू आहे. आणि वाळवंटातला माणूस, त्याला पाण्याच्या टाकीची गरज आहे. हे 2 माइंडसेट आहेत. बरोबर. की जो म्हणतो की माझ्याकडे भरपूर आहे तो जास्त साठवत नाही आणि जो म्हणतो माझ्याकडे कमी आहे तो साठवतो. सो परत एकदा सांगतो, हे माइंडसेटचा खेळ आहे आणि तो खेळ खेळताना तुम्हाला टप्प्याटप्प्यात जायचं आहे. कारण असे बरेच लोक तुम्ही बघता की भरपूर खातात पण त्याचं काही वजन वाढत नाही, आणि असे बघता की जे बिचारे भरपूर डाएट करतात तरी त्यांचं वजन जास्त असतं. परत याच्यामध्ये जेनेटिक कॉन्फिगरेशन मॅटर करतं, ह्याच्यात तुमची थॉट प्रोसेस मॅटर करते, तुमच्या शरीरातलं पूर्ण ओव्हरऑल कॉन्फिगरेशन कसं आहे ते मॅटर करतं, तुमच्या बॉडीतले स्टिरॉइड हॉर्मोन्स मॅटर करतात, कॉर्टिझॉल्स किती तुमच्या शरीरात ते मॅटर करतं. या सगळ्यांचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणून तुम्ही ओबेज आहात. तुम्ही ओबेज आहात म्हणजे काहीतरी एक छोटंसं फक्त चरबी वाढली आहे असं नाही आहे. त्याच्या मागे बरेचसे फॅक्टर्स आहेत. त्या सगळ्यांना तुम्हाला इमिजिएट ॲड्रेस करायची गरज पण नाही आहे. म्हणजे उद्या तुम्ही बारीक व्हायला पाहिजेत कोणी सांगितलं? काही गरज नाही आहे. उद्याच बारीक होण्याची काही आवश्यकता नाही आहे. यू जस्ट ट्राय टू कन्वर्ट तुमची अनहेल्दी ओबेसिटी हेल्दीमध्ये कन्वर्ट करा. तुमचं कसं म्हणाल तुम्ही आता की अनहेल्दीमधून हेल्दीमध्ये गेलो कसं? तुम्हाला छान 3 किलोमीटर धावता आलं, काही त्रास नाही, दम लागत नाही, काही नाही, 3 किलोमीटर चालताय व्यवस्थित, 30 मिनिटात 3 किलोमीटर चालताय, तुमचं वजन तुम्ही पेलवताय, तुमचं हार्ट ते सहन करताय, त्यामुळे ते तुम्ही हेल्दी ओबेसिटीमध्ये येता. तुमची ब्लड शुगर नॉर्मल आहे, तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, तुमची रात्रीची झोप नॉर्मल आहे. असं जर असेल तर तुम्ही ओबेज असाल तरी सुद्धा हेल्दी ओबेसिटीमध्ये या. त्यामुळे पहिलं टार्गेट काय? पहिलं टार्गेट वजन कमी करायचं नाही. 80 किलोवरून मला आता 70 किलोवर कसा येता येईल याच्या मागे पळायला जाऊ नका. पहिले हे बघा की 80 किलो असताना सुद्धा मला 3 किलोमीटर कसं चालता येईल, 80 असताना सुद्धा माझं शुगर मला कशी कंट्रोल ठेवता येईल, माझं बीपी कसं कंट्रोल ठेवता येईल, याच्यावरती जास्त फोकस करा. आणि त्या फोकसमधून हळूहळू तुमच्यात पॉझिटिव्ह बदल घडतील. मग ते माइंडसेटमध्ये असतील, शरीरात असतील, वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये असतील, आणि मग तुमचं वजन थोडं 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 कमी व्हायला लागेल. असं कधी नाही होणार की 80चा माणूस डायरेक्ट 70चा झाला. म्हणजे मी वजनाच्या बाबतीत सांगत असतो नेहमी की प्रकृती वेगवेगळ्या असतात. एक घोडा प्रकृती आहे, एक हरिण प्रकृती आहे आणि एक हत्ती प्रकृती आहे. तर तो जो हत्ती प्रकृती आहे ना, तो त्याची प्रकृतीच तशी आहे. त्याला आयुर्वेदामध्ये कफ प्रकृती म्हणतात.
ॲलोपॅथीमध्ये किंवा मॉडर्न सायन्सनी नवीन एक शोधून काढलंय की एंडोमॉर्फ, की ते गोलमटोलच असणार. आता ते गोलमटोल असतानाच तुम्ही त्याला हरण नका बनवायला जाऊ. हत्तीला हरण नाही बनवायचं आपल्याला. आपल्याला हत्तीला हेल्दी हत्ती बनवायचं, की त्या वजनासकट त्याला 3 किलोमीटर चालता यायला पाहिजे, त्या वजनासकट त्याला फ्रेशनेस दिवसभर राहायला पाहिजे, ॲक्टिव्हिटी करता यायला पाहिजे. असं झालं तर ते योग्य आहे. त्यामुळे हे जे फॅक्टर्स आहेत ना, की डाएट काय करायचं, काय करा, सगळं करा, हळूहळू करा. त्यातून तुम्हाला छान यश पण मिळेल आणि काम सगळ्यात जास्त मनावर करा, मेंदूवर करा, विचारांवर करा. त्यातून वजन छान कमी होईल. बरोबर. तुम्ही आता म्हणालात की माइंडसेट जो आहे त्याचा परिणाम आपल्या वजनावर होत असतो आणि वजन वाढायला लागल्यानंतर किंवा अतिरिक्त आपण जाड दिसायला लागल्यानंतर कुठेतरी त्याचा परिणाम हा मानसिकतेवरही होतो की कुठल्या कार्यक्रमात जायचं असेल, कुठे बाहेर जायचं असेल, अगदी स्वतःचे फोटो काढायचे असेल तरी देखील आपण ते टाळतो आणि माणूस आतूनही कुठेतरी खचत जातो. तर यातून मग बाहेर कसं पडायचं? नाही, मी म्हणेन असं बिलकुल करू नका. आपलं शरीर म्हणजे माझं आज मी जे काही आहे, माझ्या शरीरात जे काही पार्ट्स आहेत त्याने मी बनलेलो आहे. मी स्वतःला कधीच हेट नाही करावं. म्हणजे कोणीही आपल्या शरीराला वाईट म्हणायचं नाही. आपलं शरीर जे आहे ते छान आहे, कारण ते बनवलंय मी आहे. आणि हे लक्षात ठेवा, आज तुम्ही जे जिवंत आहात ना, त्या शरीरातल्या सगळ्या कॉम्पोनंटला बांधून जिवंत आहात. त्याच्यामुळे स्वतःबद्दल कधीच असं नैराश्य आणायचं नाही की मी म्हणून तर क्लेरिफाय केलं की बघा, एक साधा तुम्हाला प्रश्न विचारतो. 160 किंवा 170 सेंटीमीटर उंची असणाऱ्याचं वजन किती पाहिजे? तुम्ही मेडिकलच्या पुस्तकात गेलात तर कळेल की 70 किलो पाहिजे. 170 सेंटीमीटर हाईट आहे, 70 किलो वजन पाहिजे. मग 80 किलोवाला ॲबनॉर्मल का? मग 60 किलोवाला ॲबनॉर्मल का? तर मी म्हणतो नाही. 60 किलोवाला हरिण आहे, 70 किलोवाला घोडा आहे आणि 80 किलोवाला हत्ती आहे. म्हणजे तिघे त्यांच्या त्यांच्या गणितानी प्रपोर्शननी नॉर्मल आहेत. कधी नॉर्मल म्हणायचं? ज्यावेळी धावता पळता येत आहे, सगळी कामं करता येत आहेत, डेली ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित चालू आहे, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल सगळं नॉर्मल आहे. तुम्ही त्या 80ला पण नॉर्मल म्हणा आणि जो 70च्या खाली 60 वर आहे त्याला पण नॉर्मल म्हणा. आपण काय करतो, हा जो बारीक आहे त्याला सांगतो की तू जाड हो, तू खूप बारीक आहेस, तू अजून खा. तो थोडं खायला लागतो, त्याला डायबिटीज होतो नंतर. तो जो जाड आहे त्याला एकदमच बारीक करायला घेतो, तो एकदम थकून जातो आणि मग ओव्हरऑल सगळ्या या वातावरणाला फ्रस्ट्रेट होऊन परत खायला लागतो आणि मग अजून ते 80 किलोचं 82 किलो होतं. हे सीन समजा की व्यक्ती सारख्या तुमच्या प्रकृती पण वेगवेगळ्या असतात आणि त्या प्रकृतीनुसार तुमच्यासाठी काय आयडियल वेट हे ठरलं पाहिजे आणि मग त्याच्या अनुषंगाने तुम्ही पुढे जाणं हे जास्त फायदेमंद आहे. विनाकारण आपण स्वतःला क्रिटिसाइज करत बसलो की त्याचं शरीर छान दिसतंय, तो हरिण आहे म्हणून मी हत्तीने पण हरिण व्हावं, असं बिलकुल काही गरजेचं नाहीये. तुमच्या बॉडी टाईपनुसार, वेदर यू आर एक्टोमॉर्फ, मिसोमॉर्फ और एंडोमॉर्फ, त्याला आयुर्वेदात वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती म्हणलंय, त्यानुसार तुमच्या शरीराचं संघटन असणार आहे. आणि जे काही तुमच्या शरीराचं संघटन आहे ते हेल्दी कसं असेल, फिजिओलॉजिकली स्टेबल कसं असेल, ह्याच्यावर जास्त फोकस द्या. म्हणजे असे निगेटिव्ह माइंडसेट ठेवायचं काही मला वाटतं कारण उरत नाही. बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आपण एक उदाहरण म्हणून विचार करूया की तो व्यक्ती त्याचं डेली रुटीन करतोय, चालतोय, ऑफिसला जातोय, त्याचं काम करतोय आणि हे कित्येक वर्षापासून सुरू आहे. एकाएकी आता ते काम करताना कुठेतरी आळस येतोय किंवा दम लागतोय आणि मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर बीपीचाही त्यामध्ये त्रास होतोय. पण त्याचं जे आपण म्हणतो कारण आहे, तर एखादा आजार त्याला आपण म्हणतो की हे कारण हा तुमचा आजार आहे, पण ते नसून ते वजन असू शकतं. डेफिनेटली. मग हे झालं ना, एकदा तुम्हाला कळालं की मी फिजिओलॉजिकली फिट नाहीये, मला हे वजन आता सांभाळता येत नाहीये, आता तुम्हाला ते कमी करायचंच आहे. म्हणजे आता दुसरा मार्गच नाहीये ना, की म्हणजे मला रॉकेट घेऊन उडायचं आहे आणि माझ्या पाठीवर मोठ्या बॅग्स आहेत, आता रॉकेट उडतच नाहीये म्हणल्यावर ती बॅग काढून टाकणं गरजेचं आहे, नाहीतर मी फ्लाय करूच शकणार नाही. मग इथे ज्यावेळी तुम्हाला फिजिओलॉजिकली शरीर क्रिया प्रॉब्लेमॅटिक आल्यात दिसतंय, आता जर तुम्ही नाही बदललात तर मग तुम्ही कोलॅप्स होत जाणार. आता जर तुम्ही तुमच्या शरीरातल्या गोष्टींना नियंत्रण ठेवायचा प्रयत्न नाही केलात तर मग मात्र तुम्ही अडकणार आहात. त्यामुळे त्या ठिकाणी बदल कॉन्शियसली करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यासाठी जे स्टेप्स असतील ना, त्या तिथे तुम्ही एकटे पुरेसे नसता. कारण ओबेस पेशंटमध्ये एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय काय असतो सांगतो तुम्हाला. आहाराची क्वांटिटी गडबडते आणि त्यामुळे स्टमकचे साईज बदलतात. त्यामुळे स्टमक किंवा सटायटीज ॲक्सेस हा सगळा हेवी फूडलाच सेट होतो. लक्षात आलं की मी दररोज 6 पोळ्या खायचो, 6 चपात्या खायचो, म्हणजे आता पण मी 6 चपात्या खाल्ल्या पाहिजे, हा माइंडसेट सेट झालेला असतो. त्याला रिसेट करण्याची प्रक्रिया ही थोडीशी किचकट आहे आणि ती नाही झाली की मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी मी दिल्या 6 चपात्यांच्या ऐवजी 2 चपात्या दिल्या, तुम्ही रेस्टलेस व्हाल, तुम्हाला अनइझी वाटायला लागेल, तुम्ही म्हणाल काय चालू आहे, मला नाही जमणार आहे, तुम्ही ब्रेकडाऊन कराल.
तिथे तुम्हाला थोडं सायंटिफिक अप्रोचची गरज असते. मग तिथे आयुर्वेदातले पंचकर्म खूप खूप मोठा रोल प्ले करतात. पंचकर्म चिकित्सा तुम्ही ऐकून असाल. काय असतं तर बॉडी मसाज स्टीम. आपल्याला वाटतं ठीक आहे नाही किती सोपं आहे, ह्यानी काय ओबेसिटीवर परिणाम होणार आहे. तिकडची थिअरी समजा काय आहे. तुम्ही ज्यावेळी डाएटमधून गोष्टी कट शॉर्ट करता, म्हणजे मी जेवणातून आता क्वांटिटी कमी केली, तर ही क्वांटिटी कमी केली तर आता इथून सगळ्या शरीरापर्यंत पण न्यूट्रिशन पोहोचणार आहे. आणि आतून सगळ्यात बाहेरचा अवयव कोणता आहे तर तो स्किन आहे. म्हणजे शरीराचा लार्जेस्ट ऑर्गन कोणता आहे तर तो स्किन आहे. सगळ्यात बाहेर कोण आहे तर तो स्किन आहे. आता ह्या स्किनचं पोषण सुद्धा खाल्लेल्या अन्नातून होत असतं. म्हणजे असं समजा की खाल्लं अन्न इथे गेलं, आता इथून ते पूर्ण बाहेर येणार आहे आणि या स्किनचं पोषण करणार आहे. आता मी अन्न कमी खातोय म्हणजे मी माझ्या आतल्या अवयवांना थोडासा आराम देतोय. त्याच वेळी जर मी या बाहेरच्या स्किनचं पोषण करण्यासाठी ऑइल अप्लिकेशन अभ्यंग केलं, स्वेदन केलं, कळतंय, पंचकर्म चिकित्सा केल्या, तर त्या ठिकाणी तुम्हाला ती जी रेस्टलेसनेस येतो की नाही डाएट केल्यावर, की 4 पोळ्यांच्या 2 पोळ्या केल्यानंतर जो बेचैनी येते, ती बेचैनी कमी होणार. कारण न्यूट्रिशन इथपर्यंत पोहोचतंय, फक्त कुठून पोहोचतंय तर ते बाहेरून पोहोचतंय. आता ते आतून जात होतं, म्हणजे असा ट्रॅक होता, तो बायपास केला. आता आपण डायरेक्ट बाहेरून न्यूट्रिशन पूर्ण शरीराला पोहोचवतोय. तिथे शरीरावरचा स्ट्रेस कमी होतो. डायटरी चेंजेस आपल्या स्टमकमध्ये बदलाव घडवतात, की जे स्टमकचा आकार वाढलेला आहे तो थोडासा आता हळूहळू कमी व्हायला लागेल, कारण आतल्या कोर ज्या काही विसरल फॅट अक्युमुलेट झालेले आहेत ते आता एलिमिनेट होईल. इथे पंचकर्माचा मोठा रोल येतो. आणि मग त्याच्याच बरोबरीने तुम्हाला डाएटमध्ये जे काही आपण खातोय त्या खाण्यातले पदार्थ खूप मॅटर करतात. म्हणजे मी आज कॅलरी खातोय, समजा मी कॅलरीच्या पद्धतीने काउंट करतो ना आपण जनरली, की मी कोक प्यायलो वर्सेस मी आवळ्याचा ज्यूस प्यायलो वर्सेस मी ऊसाचा ज्यूस प्यायलो वर्सेस मी दुधीचा ज्यूस प्यायलो, असे वेगवेगळे पदार्थ आहेत. कॅलरी वाईज समजा मी सेम कॅलरीच्या सगळ्या गोष्टी ठेवल्या, पण त्या आज जाऊन वेगवेगळे इम्पॅक्ट देणार आहेत. माझ्या शरीराला फक्त कॅलरी लागत नाही, माझ्या शरीरातल्या केमिकल रिॲक्शनसाठी मला दुनियाभरचे मायक्रो न्यूट्रिशन्स लागतात. त्याच्याच बरोबरीने खाल्लेल्या खाद्यपदार्थाचे स्वतःचे असे ऍक्टिव्ह केमिकल्स, ऍक्टिव्ह प्रिन्सिपल्स असतात की जे शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना बल द्यायचं किंवा त्यांना डॅमेज करायचं काम करतात. मग तिथे आपल्याला आहारातले द्रव्य निवडताना कॉन्शियसनेस हवा. म्हणजे मी फक्त एक वाटीभर भात खाल्ला, समजा मी कॅल्क्युलेशन केलं की माझ्या दिवसभरामध्ये मला 1000 कॅलरी खायचे आहेत, तेवढाच मी भात खाल्ला, वर्सेस मी तेवढा भात न खाता 1000 कॅलरीजमध्येच फ्लॅक्स सीड्स टाकल्या, पंपकिन सीड्स टाकल्या, थोडेसे सलाड्स टाकले, थोडेसे फ्रुट्स घेतले, अशा पद्धतीने जर मी त्याचं कॉम्बिनेशन बनवलं जे माझ्या शरीरामध्ये विकनेस निर्माण नाही करणार, तर तो ओबेसिटीचं डाएट तुम्हाला मदत करत असतो. मग लोकांना काय वाटतं की नुसतं जेवण कमी केलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तसं नाही आहे. तुम्ही नुसतं जेवण कमी केलं तर ते शरीर श्रिंक होत जाईल आणि जो कचरा आहे, टॉक्झिन्स आहेत, ते पण त्याच्यातच चिकटून राहतील. तुम्हाला करायचंय काय, वजन वाढलंय, शरीरात खूप कचरा झालेला आहे, तो कचरा काढण्यासाठी पंचकर्म आणि सोबत असं डाएट की जे तुमच्या शरीरातल्या धातूंना बल देईल आणि नको त्या गोष्टींना बाहेर काढून टाकेल. म्हणजे इट शुड किल द अनवॉन्टेड अँड इट शुड प्रोटेक्ट द वॉन्टेड. असं डाएट तुम्हाला खायला पाहिजे. ह्या डाएटचं अंडरस्टँडिंग लोकांचं नसतं. लोक ॲब्रप्टली काहीतरी कुठेतरी वाचतात, कोणतरी सांगतं की बाबा हे बंद करा, हे बंद करा, ते बंद करून टाकतात. आता ते बंद केल्यानंतर त्याच्याबरोबर येणारे मायक्रो न्यूट्रिशन पण बंद होतात. फॉर एक्झाम्पल गहू, मी मगाशी सांगितलं ग्लुटेन वाईट आहे किंवा ग्लुटेनबद्दल असं मी सॉरी असं बोलत नाही, पण आता सांगतो की ग्लुटेनबद्दल आपण म्हणतो ग्लुटेन नाही खाल्लं पाहिजे, पण ग्लुटेन ज्यावेळी मी बंद करतो त्यावेळी ग्लुटेन बरोबर येणारे बाकी मायक्रो न्यूट्रिशन पण गेले ना. मग त्याचं डेफिशियन्सी कशी तुम्ही भरून काढणार. मग त्याच्यासाठी प्लॅन बी पाहिजे. इथे जो प्लॅन तुमचा डाएटचा बनतोय ना, तो असा विचार करून केलेला पाहिजे की या पेशंटच्या शरीरामध्ये कुठे कुठे डेफिशियन्सीज दिसत आहेत, मला डोळ्यामध्ये काही इश्यू दिसत आहेत का, ठीक आहे तर मी तिथे कुठल्या विटॅमिनचा विचार करायचा आहे, GI ट्रॅकमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, पायाच्या नसांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, अशा वेगवेगळ्या अवयवांचा विचार करून डाएट प्लॅन बनवला गेला पाहिजे, तर तो तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. हे जर न समजता काहीतरी आपण खाल्लं तर आणि कोणाचं मार्गदर्शन घेतलं नाही, कोणाचं मॉनिटरिंग घेतलं नाही, तर मग शरीरामध्ये काहीतरी विकृती निर्माण होतात आणि मग माणूस फ्रस्ट्रेट होतो आणि म्हणतो सोडा सगळं आणि काय करा, जे आहे सुरू करा परत जेवायला. तो 80 वरून पोहोचतो 82 वर. त्यामुळे प्रयत्न एका डायरेक्शननी कोणाच्या तरी मदतीने झाले तर नक्कीच ते फायदेमंद साबित होतात. अगदी मला याचबद्दल बोलायचंय की डाएट आपण सुरू केलं, नवीन वर्ष सुरू झालं, त्यामुळे जिमही लावली, व्यायामही करतोय, डाएटही चालू आहे आणि या सगळ्याचा कुठेतरी परिणाम होऊन आपलं वजन कमी झालं, 3 किलो 5 किलो वजन कमी झालं. त्या आनंदाच्या भरात की आता माझं वजन कमी होत आहे, पुन्हा काही पदार्थ खाल्ले जातात किंवा ज्याने वडापाव समोसा असे पदार्थ सोडलेले असतात ते पुन्हा आता एक खाल्लं तर काय होत आहे,
वजन तर कमी झालंय ना, हे माझ्याही बाबतीत होतं, तर मग अशा वेळेला काय करायचं? मग इथे ना थोडीशी पुस्तकं वाचायची. कारण एक ॲटॉमिक हॅबिट नावाचं पुस्तक आहे, त्यांनी ते सांगितलं होतं खूप छान, जे मला बऱ्याच पेशंटमध्ये बघायला मिळालं, की ज्यावेळी माणसं टार्गेट सेट करतात, आत्ता 2 महिन्यामध्ये मी माझं 10 किलो वजन कमी करतोच, पूर्ण ताकद लावून 10 किलोच्या मागे पळतात. आणि जसं आपण विचार करा, रेस आहे, एका डेस्टिनेशनपर्यंत पोचायचं आहे, मी पळत पळत जातो आणि त्या टार्गेट लाईनला पोचलो की काय होतं, स्पीड काय होतं, मग त्या टार्गेट लाईनला पोचल्यावर कमी होतो. बंदच, थांबतोच तिकडे जाऊन ना. बरोबर आहे. गुड डायटरी हॅबिट्स, दे आर हॅबिट्स. हे काही कुठलं अचीव करून आपल्याला कोणाला मेडल दाखवायचं नाही आहे की बघ मी माझे 20 किलो कमी केले. आपल्याला ते हॅबिटमध्ये आणायचं आहे की आय एम ट्राईंग टू कंट्रोल माय ओन बॉडी, ह्या ॲटिट्यूडनी आपल्याला जायचं आहे. आणि तसं जर आपण गेलो तर ते लॉंग टर्म मदत करेल. त्यामुळे जे लोक खूप असं काय म्हणूया त्याला, जिद्दीला पेटून कुठेतरी मला पोचायचं आहे तिथे पोचतात, ते जनरली तिकडे पोचल्यानंतर स्वतःचा माइंडसेट शिफ्ट करतात, चेंज करतात. तसं न करता आपण असं म्हणलं पाहिजे की चला मी माझ्या शरीराला एक नवीन हॅबिट लावतोय आणि त्या हॅबिटचा वापर मला होणार आहे. सो आपल्या म्हणून तर आपल्या सगळ्या कल्चरमध्ये, इंडियन कल्चरमध्ये या हॅबिट्सवर जास्त काम केलं गेलं. आपल्याला कुठेतरी पोचायचं आहे याच्यासाठी उड्या नाही मारायच्यात, आपल्याला तो जर्नीच एवढा मजेशीर बनवायचा आहे की तो जर्नी कधी थांबलाच नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी निरंतर प्रयत्नशील राहायचं आहे. मला वाटतं इथे ना हा विचारांचा खेळ आहे. मग मी पहिल्यापासून सांगतोय की ओबेसिटी इज ऑल टुगेदर अ माइंडसेट. तुम्ही त्याच्या बाबतीत तसा विचार करायला लागलात की तसे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला मिळणार. बरोबर. इंडियन कल्चर किंवा त्या हॅबिटचा तुम्ही उल्लेख केलाच आहे, तर कित्येक घरामध्ये आपल्या महाराष्ट्राचा जर आपण उल्लेख केला इथे, तर सकाळी उठल्या उठल्या चहा चपाती, त्यानंतर पोहे, त्यानंतर उपमा, हे ठरलेले पदार्थ आहेत, हे आपल्या घरात होतातच. मग आपल्याला कळतं की आता वजन वाढलंय आणि मग त्याच्या जागी कसला बिटाचा रस असेल किंवा गाजराचा रस असेल, कारल्याचा ज्यूस असेल, हे सगळे पदार्थ घेणं हे फार अवघड जातं. किंवा आता चपाती सोडायची आहे, भात टाळायचा आहे. मग ही जी आमची वर्षानुवर्षाची सुरुवात किंवा जे आम्ही करतोय, आमच्या त्या हॅबिट आहेत, हे एका दिवसात कसं बंद करायचं? एक म्हणून तर एका दिवसात करायचंच नाही, एका दिवसात या गोष्टी करायच्याच नाहीत. चहाचा तुम्ही उल्लेख केला, मला आवर्जून सांगायचं, माझे आजोबा सांगायचे. माझे आजोबा सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये काय म्हणतात त्याला, गनमॅन होते विमानामध्ये. सो ते सांगायचे की अरे इंग्रजांनी काय केलं होतं की भारतामध्ये ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळी राणीनी पैसे पाठवले की भारतीय मरतायत आता, त्यांना काहीतरी आपण खायला प्यायला द्यायला पाहिजे. आणि तो पैसा आला आणि त्या पैशातून चहाचे टँक त्यांनी ओपन केले की फ्री चहा सगळ्यांना. भारताचा चहा पेय नाही आहे, ते त्यांनी भारतीयांपर्यंत पोचवलं कसं, तर ह्या प्रोसेसनी पोचवलं. सो कुठेतरी ही गोष्ट तुमच्या मनात राग म्हणून निर्माण व्हायला पाहिजे की हे कोणाच्या तरी गुलामीचं इंडिकेटर आहे चहा. लक्षात आलं? अशा माइंडसेटने तुम्ही स्वतःला चेंज करायला घेतलं तुम्ही बदलू शकता. आणि प्लस तुम्हाला फक्त चहानीच ताकद मिळते का? मग तुम्ही आवळ्याचा ज्यूस घेतला, तुम्ही थोडंसं तुळशी आहे, गवती चहा आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, याचा काढा बनवला, त्यांनी पण सेम टेस्ट मिळते. थोडंसं ज्येष्ठमध त्यात टाकलं, खूप छान चव लागते, सकाळचा चहा खूप छान होतो. तुम्ही जर भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असाल तर वेगवेगळ्या धार्मिक क्षेत्रांमध्ये असे काढे दिले जातात. म्हणजे नरसोबाच्या वाडीला सुद्धा तुम्ही घेतलं तर तिकडे एक छान काढा मिळतो. मला वाटतं गगनगिरी महाराजांच्या इथे पण एक छान काढा मिळतो. तुम्ही तसे काढे आपल्या जेवणात, आपल्या आहारात आणायचा प्रयत्न करा. थोडंसं आध्यात्मिक अनुष्ठान पण येईल, आयुर्वेद पण तिथे मध्ये येईल, थोडंसं आरोग्य पण चांगलं होईल आणि आजारातून पण बाहेर याल. असे बदल कॉन्शियसली करत राहणं हे गरजेचं आहे. त्यामुळे सकाळी उठून आपण चहा सोडला पाहिजे. दुसरं, सकाळी उठून पोळ्या आणि चहा हे गृहिणीसाठी सोपं होतं की सगळ्या एकदाच पोळ्या बनवल्या, सगळ्यांचे डबे डुबे झाले, नाश्ता पण झाला, त्यातच आटोपला. गृहिणीचा माइंडसेट इथे महत्वाचा आहे की ॲज अ फिमेल जर माझी ही इच्छा आहे की माझं कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहायचं आहे, तर मला माझ्या कुटुंबाचा नाश्ता बनवताना सगळ्यांच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे. की जसं आपण म्हणतो की सकाळी आर्मीमध्ये आज काय दिलं जातं किंवा NCC असेल, स्काउट असेल, आर्मी, इथे काय नाश्ता असतो? इथे असतो का असा हाय कार्बवाला नाश्ता? तिथे प्रोटीन रिच डाएट दिलं जातं. मग तुम्ही नाही करू शकत का? मुगाचं कढण आहे, मुगाचे डोसे आहेत किंवा वेगवेगळ्या उसळी आहेत, यांचं सेवन केला. सकाळी उठून छान व्यायाम करून आला, उसळी सेवन केल्या, मस्त हेल्दी वाटतं, काही तुम्हाला हेवीनेस वगैरे येत नाही, मस्त छान शरीरात प्रोटीन्स पण बनतील, हेल्थ पण छान राहील. फायदा आहे की नाही? मग हा कॉन्शियसनेस कोणाचा पाहिजे? त्या मुलाला तर काही कळत नाही, नवऱ्याला तर काहीच कळत नाही, तो कोणाचं सांगितलेलं ऐकतो. घरी जी गृहिणी बनवते ते खाल्लं जातं. इथे मी म्हणेन की महिला मंडळामध्ये, फिमेल्समध्ये
आता एक प्रकारे हा कॉन्शियसनेस यायला पाहिजे की कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी स्त्रीकडे आहे आणि स्त्रीकडे असल्या कारणाने स्त्रीनी आहाराचा विचार केला पाहिजे, आहारशास्त्र शिकलं पाहिजे की नाश्त्यामध्ये काय पाहिजे. मी आता सांगतो की नाश्त्यामध्ये तुम्ही इडली, डोसा, काय म्हणूया त्याला, उत्तप्पा, पोळी, ब्रेड सँडविच, विचित्र प्रकार येते. याच्याऐवजी तुम्ही काय करा, याच्याऐवजी सगळ्या उसळी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खायला घ्या किंवा त्याचे धिरडं बनतं किंवा थालीपीठ बनतं आपल्याकडे. खूप चांगले पदार्थ आहेत, रिच प्रोटीन सोर्स आहेत, ते त्याचं सेवन करा. भाज्या त्याच्यामध्ये असू द्यात, म्हणजे तुमचा सकाळचा नाश्ता हेल्दी झाला, दिवस तुमचा छान जाईल. एक डायबिटीजमधून पण बाहेर याल, कळतंय, ओबेसिटीतून बाहेर याल आणि हेल्थ पण मिळेल. असे प्रयत्न फिमेल्सकडनं व्हायला पाहिजेत. गृहिणीचं हे मुख्य काम आहे असं मला वाटतं. तर आपल्या गृहिणींना तुम्ही खूप छान सल्ला दिलाय आणि चहाला पर्याय काय असू शकतो हे तुम्ही सांगितलं. नरसोबाची वाडी या ठिकाणी जो काढा मिळतो, असंच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जर तुमच्या इथे एखादा स्पेशल चहा किंवा काढा जो आयुर्वेदिक आहे, आपल्या शरीराला त्याच्यापासून काही नुकसान होत नाहीये, असं काही असेल तर कमेंटमध्ये आम्हाला त्याची रेसिपी सांगा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत आपण हे पोहोचवू शकतो. चहाचा विषय झाला, काय करायला हवं हे तुम्ही सांगितलं. मात्र वाढत्या वजनासोबतच वेगवेगळे आजारही येतात. जसं कोलेस्ट्रॉल वाढलं की आपल्याला वाटतं आता काही माझं वजन कंट्रोलमध्ये येणार नाही. तर या दोन गोष्टींचा परस्पर संबंध कसा आहे आणि मग काय करायला हवं? काही नाही, कोलेस्ट्रॉल वाढतंय बघा, त्याच्यात सुद्धा ना लिपिड प्रोफाईलचा रिपोर्ट जेव्हा मी पेशंटला देतो तेव्हा त्याचे वेगवेगळे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत. एक आहे कोलेस्ट्रॉल, एक आहे ट्रायग्लिसराईड, एक आहे LDL. आता हे तिघांचे ना वेगवेगळे अप्लिकेशन्स आहेत. तुमच्या शरीरामध्ये ज्यावेळी ट्रायग्लिसराईड्स वाढतात त्याचा अर्थ तुमच्या जेवणात प्रचंड कार्बोहायड्रेट्स आहेत. आणि ट्रायग्लिसराईड जास्त म्हणजे तुम्ही तुमचे कार्बोहायड्रेट प्रचंड कमी केले पाहिजेत. हे खूप मस्ट टू हॅव आहे. नंतर कोलेस्ट्रॉल वाढलं याचा डायरेक्ट संबंध तुमच्या स्ट्रेसशी आहे, मानसिक स्थितीशी आहे. कारण जर तुम्ही स्ट्रेसफुल कंडिशन्समध्ये आहात तर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल बनवलं जातं. म्हणजे नॉर्मली शरीरामध्ये जे आपण खातो त्या खाण्यातून खूप कमी कोलेस्ट्रॉल येतं. मॅक्झिमम 80% कोलेस्ट्रॉल लिव्हर बनवतं. कधी बनवतं? ज्यावेळी कोलेस्ट्रॉलची गरज असते. आणि हे समजून घ्या की कोलेस्ट्रॉलची गरज तुम्ही ज्यावेळी स्ट्रेसमध्ये जाता त्यावेळी प्रचंड वाढते. तर तिथे तुम्हाला काम करायचं आहे. पण ओबेसिटी आणि ट्रायग्लिसराईड हे दोन पदार्थ जर एकत्र आले तर ह्यांना डिफीट करणं तर अतिशय सोपं आहे. तुम्ही वजन कमी करायला घ्या स्लोली आणि ग्रॅज्युअली. पहिल्यांदा तुम्हाला थोडं TG वाढलेलं दिसेल. म्हणजे एक लक्षात ठेवा की वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये काही काही वेळा कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसतं. का वाढलेलं दिसतं? कारण असं समजा की ग्लेशियर्स आहेत, ग्लेशियर्स मेल्ट होत आहेत. तर ग्लेशियर्स मेल्ट झाल्यावर कुठलं पाणी वाढणार? ग्लेशियर्स मेल्ट होतात तरी पाणी, नदीचं पाणी वाढणार. कारण शेवटी ते नदीतूनच जाणार आहे ना पुढे. तुमचे वजन ज्यावेळी कमी होतं, एडिपोज टिश्यू किंवा फॅट कमी व्हायला लागतात. ते कमी कसे होतात? ते कुठेतरी मोबलाइज होतात, वापरायला काढले जातात. म्हणजे वापरायला काढल्यानंतर ब्लडमध्येच येतात. मग काही वेळा तुमचे ते TG वाढलेले पण तुम्हाला मिळतील. पण घाबरू नका, 1-2 महिन्यामध्ये सगळं नॉर्मल. हे खूप महत्वाचा सिद्धांत लक्षात ठेवा की ओबेसिटी आणि TG एकत्र असेल, काम सुरू करा. पहिल्यांदा काही थोडं वाढलेलं मिळेल, पण नंतर 2-3 महिन्यामध्ये छान ते सगळं एकत्र कमी येईल. त्यामुळे याच्यात काही खूप अवघड गोष्ट आहे असं बिलकुल नाही. आपल्याला तिथे फक्त जेवणामध्ये सलाड्सचं प्रमाण वाढवायचं आहे. जसं आपण जेवायला बसतो, छान असं ताट सजवलेलं असतं, त्याच्यात पोळी असते, भाजी असते, वरण असतं, थोडीशी एवढीशी नावाला कोशिंबीर असते, छान लोणची असतात. आता इथे काय करायचं, हे एक छान ताट सजवायचं आणि या ताटाच्या आधी एक स्टार्टर ताट घ्यायचं. स्टार्टर ताट म्हणजे काय? तिथे 100 ग्रॅम सलाड, की जेवणाच्या आधी 100 ग्रॅम सलाड खायचं, मगच हे तुमचं पुढचं जेवण चालू करा. 100 ग्रॅम सलाड तुम्ही दररोज खायला लागलात, ऑटोमॅटिक तुमची सटायटी अचीव्ह होते. भूक जी 4 पोळ्या खाणार होतात त्याच्याऐवजी तुम्ही 2 चपात्यांवरती येता आणि हळूहळू तुम्ही त्या ओबेसिटीतून आणि कोलेस्ट्रॉलमधून बाहेर यायला लागता. सलाड्सचं सेवन आपल्या महाराष्ट्रीयन डाएटमध्ये कांदा मुळा इथपर्यंतच आहे. मला वाटतं की एक हॅबिट लावली पाहिजे. जसं आपण इंग्रजांना फॉलो करत डेझर्टची हॅबिट लावली की जेवणानंतर एक स्वीट डिश येते, तशी आता ही हॅबिट आणा. बाहेरच्या देशातलं आपण डेझर्ट किंवा स्वीट डिशेस एक्सेप्ट केले की जेवणानंतर आता छान काहीतरी, प्रत्येक लग्न असेल, कार्य असेल, सगळ्यांमध्ये छान ते गोड गोड मिळतं. तसंच आता आपल्याला हे समजलं पाहिजे की बाहेरच्या देशांमध्ये आता सलाड्सचं प्रमाण खूप झालेलं आहे. ते जेवणाच्या आधी खूप मोठ्या प्रमाणावर सलाड्सचं सेवन करतात, इनफॅक्ट सलाड्सच खातात. अशा पद्धतीने आपण सुद्धा आता आपली हेल्थ बदलली पाहिजे, डायटरी हॅबिट्स बदलल्या पाहिजेत. तर हे ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल हे कमी करणं खूप काय अवघड नाही. एक ॲड ऑन बेनिफिट काय मिळतो तुमच्या सलाड्सचा, पोटात गेल्यानंतर ना ते आपल्या शरीरातले टॉक्झिन्स ओढून आणतात. कारण फायबर्सला आपलं शरीर डायजेस्ट नाही करू शकत. पण याचा अर्थ असा नाही की शरीर प्रयत्न नाही करत. शरीर प्रयत्न करतं त्या फायबर्सला डायजेस्ट करायचं आणि त्या प्रयत्नांमध्ये आपलं वजन कमी व्हायला मदत मिळते. सोबतच हे फायबर्स शरीरातून बाहेर जाताना बरेचसे टॉक्झिन्स घेऊन जातात.
त्यामुळे या सलाड्सचा स्वतःचा एक वेगळा बेनिफिट आहे. त्यामुळे ओबेसिटी आणि कोलेस्ट्रॉल असा इश्यू असेल तर नक्कीच जेवणाच्या आधी एक 100 ग्रॅम सलाड्स खा. छोटीशी टिप आहे, पण ते फॉलो करा. महिनाभरामध्ये तुम्हाला तुमच्या तब्येतीमध्ये फरक जाणवेल. बरोबर आहे. तुम्ही आता जी टिप दिली आहे ती जर प्रेक्षकांनी फॉलो केली आणि तुमचं वजन कमी झालं तर याचा फायदा इतरांना पण व्हायला पाहिजे. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अगदी आजपासूनच सलाड खायला सुरुवातही करा. तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज सांगितल्या, सलाडबद्दल आता आपण बोललो, मात्र प्रत्यक्षात हे सगळं करणं आणि आपलं ऑफिस, जॉब हे सगळं सांभाळणं शक्य होत नाही. यासाठीच माधवबागचा डाएट बॉक्स आहे ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी मिळतात. तर या डाएट बॉक्स बद्दलही आम्हाला सांगा. डाएट बॉक्स माधवबागने एक 28 दिवसांचा डाएट बॉक्स बनवला आहे, रेडी टू कुक. म्हणजे त्याच्यातले पदार्थ घ्यायचे आणि आपल्या जेवणाचे पदार्थ बनवायचे, असा साधारण एक तो कन्सेप्ट आहे. ते बनवायच्या आधी आम्ही पेशंटला डाएट चार्ट द्यायचो आणि डाएट चार्टमध्ये आम्ही लिहून द्यायचो की सकाळी 2 चपात्या आणि भाजी, रात्री, असं साधारण लिहिलेलं असायचं. तो पेशंट घरी घेऊन जायचा डाएट चार्ट, आपल्या पत्नीला द्यायचा आणि पत्नीला दिल्यानंतर पत्नी काय करायची की माझ्या नवऱ्याला आता 2च चपात्या कशा, म्हणून ती 2च चपात्या द्यायची, पण चपात्यांचा साईज वाढवायची. जे खूप कॉमन असतं की कुठल्याही घरच्या फिमेल्समध्ये एक तुम्ही बघितलं असेल टेंडन्सी की नवऱ्याचं वजन कमी झालं की हे काहीतरी वाईट आहे असं गृहीत धरलं जातं. मग इथे आम्हाला ज्यावेळी आम्ही रिसर्च चालू केला आम्हाला कळलं की पेशंटना सगळ्यात पहिल्यांदा डाएट चार्ट दिल्यानंतर हेच कळत नाही की कधी खाऊ, काय खाऊ आणि कुठून आणू त्या गोष्टी. मग त्यासाठी आम्ही डाएट किट बनवलं. डाएट किट बनवल्यावर जे मिराक्युलस रिझल्ट्स आम्हाला मिळाले, कारण पेशंटचं एक खूप मोठ्या डोक्याची कटकट निघून गेली. काय खाऊ हा प्रश्न निघून गेला. कारण पेशंटला माहिती असतं काय खाऊ नको, पण काय खाऊ हेच माहिती नसतं. मग आम्ही काय केलं, असा डाएट किट बनवला ज्याच्यामध्ये सगळे मायक्रोन्यूट्रिशन्स व्यवस्थित मिळतील, पण तरी सुद्धा पेशंटच्या शरीरातली चरबी कमी व्हायला मदत होईल, शरीर डिटॉक्सिफाय सुद्धा होईल. असं सगळं सगळे थॉट, सगळ्या कन्सेप्ट धरून आम्ही तो स्वास्थ्यम नावाचा डाएट किट बनवला आणि त्याच्या माध्यमातून जवळपास 4 ते 6 किलो वजन अतिशय चांगल्या पद्धतीने पेशंट कमी करू शकतात. फक्त त्यांनी त्या डाएट किटमध्ये दिलेल्या गोष्टी त्याच पद्धतीने सेवन करायच्या, ते सोडून बाकी काही खायचं नाही. असं जर पथ्य व्यवस्थित पाळलं तर अगदी 100% 4 ते 6 किलो वजन एका महिन्यामध्ये छान कमी होतं. आणि जर आपण एक साधारण 3 महिने हे सगळं फॉलो केलं तर 10 ते 12 किलो वजन कमी व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही. वजनही कमी होतं, शरीरावर त्याचे काही निगेटिव्ह परिणामही होत नाहीत. असोसिएटेड जर डायबिटीज, ब्लड प्रेशर, काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा पूर्णपणे रिव्हर्स होतात. बरोबर आहे. त्यामुळे जर तुम्हाला 10 ते 15 किलो वजन कमी करायचं असेल तर माधवबागचा हा जो डाएट बॉक्स आहे तो अशाच पेशंटसाठी आहे. हा डाएट बॉक्स तुम्ही घ्या आणि तो कसा वापरायचा, किंवा त्याच्यामध्ये लोकांना प्रश्न पडू शकतात की आता सकाळचा नाश्ता असेल, पोळी असेल, भाकरी असेल, तर हे नेमकं कसं करायचं. तर याबद्दल काही प्रश्न असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकतात. आपण डॉक्टरांकडून त्याबद्दलही नक्कीच माहिती घेऊया. हा तर झाला डाएट बॉक्सचा विषय की डाएट बॉक्स आम्ही घेतलं आणि आता आमचं वजन कमी होणार आहे. फक्त जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलेलं की तोंडावरही ताबा ठेवणं गरजेचं आहे, व्यायामही करणं तितकंच गरजेचं आहे. तर व्यायाम करायचा आहे किंवा काही एक्सरसाइज असतील तर अशा कोणत्या 3 एक्सरसाइज किंवा व्यायामाचे नावं तुम्ही आम्हाला सांगू शकता? एक बघा की ओबेस पेशंटसाठी ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना व्यायाम कोणता सगळ्यात जास्त फायद्याचा, तर तो कार्डिओ. कारण कार्डिओमध्ये सगळ्यात जास्त कॅलरीज जातात आणि कॅलरीज जाणं हे त्यातलं खूप मोठा इम्पॉर्टंट रोल असतो. मग मी पाहतो की काही लोक 3 किलोमीटर चालतात. तुम्ही एक लक्षात घ्या की जर तुम्ही ओबेज आहात आणि तुम्ही 3 किलोमीटर चालताय तर दॅट इज नॉट सफिशियंट फॉर यू. तुम्ही किमान 6 किलोमीटरपर्यंत दररोज चाललं पाहिजे. म्हणजे जवळपास तासभर तुम्ही जर चालायचा प्रयत्न केलात, आणि हे नक्की शक्य असतं. तुम्हाला सांगतो की ज्यावेळी एखादा ओबेज व्यायाम करायला सुरुवात करतो त्यावेळी पहिला दिवस त्याला वाटतं बाप रे किती काम झालं, पण जसं तो 2-3 दिवस जातात तसा तो व्यायाम एन्जॉय करायला लागतो. त्याचं शरीर म्हणजे असं इंजिन असतं की जे गरम व्हायला वेळ घेतं आणि थंड व्हायला पण वेळ घेतं. त्यामुळे ओबेसिटी म्हणजे असं आहे की त्याच्यात तुम्ही वेळ घेणार आहात. 1 तास तुम्ही जास्त छान चालण्याचा व्यायाम केला, खूप चांगल्या पद्धतीने तुमचं वजन कमी होणार आहे. सोबतच वजन कमी होत असताना अजून एक मजेशीर घटना घडते बघा. वजन कमी होत असताना आपल्या मसलमधून पण फॅट बाहेर जातात. म्हणजे ज्यावेळी तुमचं वजन वाढतं ना त्यावेळी फक्त फॅट नाही वाढत, फॅट बरोबर मसल पण वाढतात. आणि ज्यावेळी वजन कमी होत जातं त्यावेळी फॅट आणि मसल्स दोन्ही कमी व्हायला पाहिजेत, होतातच. इथे काय महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या मसल्सची फ्लेक्झिबिलिटी टिकवून ठेवायचा प्रयत्न करा. जसं ओबेस पेशंटना पश्चिमोत्तासन जमतं का, तर नाही जमत, अवघड होतं. भुजंगासन तेवढं नीट जमतं का, तर नाही जमत. मग हे सगळी आसनं करायचा प्रयत्न करा, ज्याला मी फ्लेक्झिबिलिटी म्हणतो.
की ओबेसिटीने तुमच्या शरीरातलं काय काढून घेतलं तर फ्लेक्झिबिलिटी काढून घेतली. ती फ्लेक्झिबिलिटी मिळवण्याचे व्यायाम, योगासनं सगळे रेग्युलरली करायचा प्रयत्न करा. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचा जो त्याच्या माइंडसेटसाठी खूप गरजेचा आहे तो म्हणजे रेस्पिरेटरी व्यायाम. मग त्यात अनुलोम विलोम प्राणायाम आले, त्यात भ्रामरी प्राणायाम आला की ज्याच्यात तुम्ही शांत होऊन स्वतःचाच नाद स्वतःला ऐकवत असता आणि मन शांत करायचा प्रयत्न करत असता. या रेस्पिरेटरी एक्सरसाइजेस म्हणजे 3 व्यायाम प्रकारे ते कार्डिओ झालं, दुसरं फ्लेक्झिबिलिटी झालं आणि तिसरं आहे तुमचं रेस्पिरेटरी व्यायाम. हे रेस्पिरेटरी व्यायाम करण्याचा अजून एक चांगला वेळ कोणता आहे तर तो जेवणाच्या आधी आहे. तुम्ही जेवणाच्या आधी अनुलोम विलोम प्राणायाम 10-10 वेळा करा. चंद्रानुलोमा म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डाव्यानेच सोडायचा, हा 10 वेळा करा. भ्रामरी प्राणायाम 10 वेळा करा. डीप ब्रिदिंग करा. होतं काय, जेवणाच्या आधी तुम्ही हे प्राणायाम केले की मन शांत होतं, स्थिर होतं आणि मग जेवायला बसलात की भूक लवकर भागते, सटायटी लवकर मिळते. हे 3 प्रकार केले तरी नक्की याच्यातून तुम्हाला फायदा होणार आहे. बरोबर. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की एक तर पंचकर्म करा. आता हे जे तुम्ही 3 व्यायामाचे प्रकार सांगितले आणि माधुबागकडे हा डाएट बॉक्स आहेच. या 3ही गोष्टी जर आपण केल्या आणि त्याची सुरुवात आजपासून केली तर अर्थात आपलं वजन कमी होऊ शकतं, जे मी सुद्धा करणार आहे. त्यामुळे जे आपले प्रेक्षक आहेत आता आपल्याला पाहतायत आणि त्यांना कुठेतरी मनामध्ये भीती आहे की माझं वजन आता कधीच कमी होणार नाही, त्यांना जाता जाता तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे? मी एक सांगेन की 100% वजन कमी होणं काही अवघड गोष्ट नाहीये. फक्त आपल्याला त्याच्यासाठी थोडंसं मार्गदर्शन लागतं. आणि हे असं आहे की ते ब्रेक करायला, जसं आपल्याला लहानपणी अभ्यास करायला आवडायचं का, म्हणजे ज्यावेळी तुमची मुलं ज्यावेळी अक्षरं गिरवतात त्यावेळी त्यांना स्वतःला आवडतं का गिरवायला? नाही. आपण त्यांना पुश करतो त्यावेळी ते गिरवतात. तसंच वजन कमी करण्याची प्रक्रिया आहे. तुमच्या मागे जर कोणतरी मेंटर असेल, कोच असेल तर ही जर्नी खूप सोपी होते आणि माधोबाग तेच ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतं, ज्याच्यातून तुमचा वेट लॉस जर्नी खूप सोपा होतो. नक्कीच. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि ज्यांना नवीन वर्षामध्ये स्वतःला अगदी फिट असं प्रेझेंट करायचं आहे त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांनो टेन्शन घेऊ नका. सरांनी जे जे सांगितलंय ते जरी आपण केलं तर आपलं 10 ते 15 किलो वजन कमी होऊ शकतं. आणि या सगळ्याबद्दल आज तुम्ही आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात आणि आम्हाला मार्गदर्शन दिलं, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.